जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे काही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये महत्त्वाची जी जाहिरात होती संस्था संदर्भात, तर ती होती बघा रयत शिक्षण संस्थेची। तर रयत शिक्षण संस्थेमध्ये सध्या 808 पदांची सध्या जाहिरात आलेली होती। तर बरेच उमेदवारांनी या ठिकाणी कमेंट करून विचारलं होतं की रयत शिक्षण संस्थेमध्ये सध्या जो काही कट ऑफ आहे, तर तो कट ऑफ या ठिकाणी किती लागला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कट ऑफ रयत शिक्षण संस्थेचा या ठिकाणी प्रायमरीचा आणि जो काही सेकंडरी संदर्भात ज्या जाहिराती आल्या होत्या, महत्त्वाच्या वेकन्सी होत्या 808। तर ह्याच्यामध्ये बघा प्रत्येक कॅटेगरीच्या किती कट ऑफ सध्या लागलेला आहे रयतचा, तर तो आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, तर महत्त्वाची रयतची या ठिकाणी कट ऑफ लिस्ट आपल्याला दिसत आहे। तर ही जी कट ऑफ लिस्ट आहे ती प्रायमरी संदर्भात आहे, मराठी मीडियमचं। तर रयतच्या ज्या प्रायमरीच्या ज्या वेकन्सी होत्या, तर त्या या ठिकाणी कमी प्रमाणात होत्या। ज्या महत्त्वाच्या वेकन्सी होत्या त्या बघा ज्या सेकंडरीच्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। तर ह्याच्यामध्ये प्रायमरीचा आपण पहिले बघूया रयत शिक्षण संस्थेचा। तर प्रायमरीमध्ये या ठिकाणी जे काही ओपनचा या ठिकाणी जनरलचा या ठिकाणी 134 कट ऑफ लागलेला आहे, कारण प्रायमरीच्या टोटल ज्या वेकन्सी होत्या त्या फक्त 6 या ठिकाणी होत्या। त्यानंतर ओपन वुमनचं बघा 133 या ठिकाणी प्रायमरीचं सध्या लागलेलं आहे। त्यानंतर एस सी कास्ट संदर्भात 113चा या ठिकाणी लागला आहे आणि वुमन SCचं 116। त्यानंतर OBCचं या ठिकाणी 122 लागला आहे आणि या ठिकाणी EWSचं 125 असं या ठिकाणी कट ऑफ सध्या लागलेला आहे 6 वेकन्सीसाठी। तर ह्याच्यामध्ये प्रायमरी संदर्भात हा महत्त्वाचा कट ऑफ होता। तर ह्याच्यात ज्यांचं सिलेक्शन झालं आहे, तर त्यांचं बघा पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात महत्त्वाचं पत्र देखील इश्यू होईल। तर तुम्ही संबंधित जी काही रयत शिक्षण संस्था आहे, तर त्या संस्थेबरोबर या ठिकाणी बघा कॉन्टॅक्ट ठेवा। त्यांच्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्याच्यावरती वेळोवेळी भेट देत राहा। तसंच बघा महत्त्वाचा जो कट ऑफ असणार आहे तो आहे सेकंडरी संदर्भात, कारण ह्या सेकंडरीमध्येच ज्या महत्त्वाच्या वेकन्सी होत्या, कारण जवळपास सर्व ज्या 808 पदांची अतिशय महत्त्वाची या ठिकाणी संस्थेची सध्या जे काही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सध्या आलेली वेकन्सी ही होती। तर ह्याच्यात बघा स्क्रीनवर दिसत आहे सेकंडरी संदर्भात आहे रयत शिक्षण संस्थेचा कट ऑफ संदर्भात या ठिकाणी देण्यात आला आहे। तर ह्याच्यात बघा ओपन जनरलच्या महत्त्वाच्या ज्या काही 115 पोस्ट सध्या आलेल्या होत्या, तर ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो या ठिकाणी 131 लागलेला आहे। त्यानंतर वुमन ओपन जनरल 132। त्यानंतर बघा इथं एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ जर बघितला आपण, तर त्याच्यात 53 पदं होती। 53मधून या ठिकाणी फक्त 14 जे काही कॅन्डिडेट आहे त्या फक्त या ठिकाणी रिकमेंडेशन झाले आहे, तर त्यांचं कट ऑफ 58 आहे। त्यानंतर अंशकालीनचं बघा, अंशकालीनचं या ठिकाणी 58 सध्या कट ऑफ आलेला आहे। 35 वेकन्सी होती, त्याच्यामधून फक्त 19 या ठिकाणी रिकमेंडेशन सध्या झालेलं आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर जे काही प्रकल्पग्रस्त आहे प्रोजेक्ट संदर्भात 18 पोस्ट होत्या, तर 18 पोस्ट भरल्या गेल्या आहे। 111वरती सध्या क्लोज झालेला आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी जे काही अर्थक्वेक संदर्भात आहे भूकंपग्रस्त 7 पोस्ट होत्या, तर त्यांचा कट ऑफ आला आहे 107। त्यानंतर स्पॉटमॅन या ठिकाणी बघा खेळाडू संदर्भात स्पॉटमॅनच्या 18 पोस्ट होत्या, तर 18पैकी या ठिकाणी 18 भरले गेले आहे आणि कट ऑफ जो आहे तो 86 या ठिकाणी आलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा जे काही समांतर आरक्षणासंदर्भात PH ऑर्थो संदर्भात आहे त्याचं कट ऑफ या ठिकाणी 123 आहे। त्यानंतर बघा लो डिव्हिजन संदर्भात जो उमेदवार होता, तर त्याचं कट ऑफ या ठिकाणी 179 या ठिकाणी आलेला आहे। त्यानंतर बघा PH DF असेल त्याचा 106 आहे। त्यानंतर PH ID आहे त्याचा 87 आहे। त्यानंतर PH MD असेल त्याचा 87 सध्या कट ऑफ आलेला आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी अनाथ बांधवाचं बघा या ठिकाणी जे ऑर्फेन आहे अनाथचं या ठिकाणी 94 कट ऑफ सध्या आलेला आहे। त्यानंतर कॅटेगरीमध्ये जे SCचं जनरलचं या ठिकाणी 57 पोस्ट होत्या, त्याच्यामध्ये 54 पोस्ट सध्या रिकमेंडेड झाले। त्याच्यानंतर 114 या ठिकाणी SC जनरलचा कट ऑफ आला आहे आणि SC वुमनचा कट ऑफ या ठिकाणी 113 आलेला आहे। 50 वेकन्सी सध्या होती। तर त्याच्यामध्ये देखील SCचं या ठिकाणी बघा जे काही एक्स सर्व्हिसमॅन असेल, अंशकालीन असेल, त्यांचं प्रकल्पग्रस्त असेल, तर त्यांच्या ह्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर कट ऑफ या ठिकाणी बघू शकता। तर पुढची जी महत्त्वाची कॅटेगरी आहे तर ती आहे बघा OBC। तर OBCचं 40 पोस्ट होत्या, 40 पदं होती, त्याच्यापैकी बघा 26 जे पोस्ट आहे तर त्यांचं या ठिकाणी रिकमेंडेशन झालं आहे। कट ऑफ जो आहे जनरलचा 125 OBC जनरलचा आणि वुमनचं जे आहे तो आहे 122 या ठिकाणी कट ऑफ आलेला आहे। 36 पोस्ट होते, 36च्या 36 या ठिकाणी भरली गेली आहे। त्यानंतर पुढचं बघा या ठिकाणी जे काही ओपनचे अंशकालीन होता, अंशकालीनचं जवळपास 12 पोस्ट होत्या, ते ह्या ठिकाणी कोणीही नाही बघा। त्यानंतर पुढचं या ठिकाणी प्रकल्पग्रस्तचे OBCचे 109 आलेला आहे। OBC जो अर्थक्वेकचं जवळपास 92
कटऑफ आलेला आहे. त्यानंतर स्पोर्टमॅन OBC 83 आला आहे. त्यानंतर जे काही पुढचे आहे या ठिकाणी कटऑफ त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 140, 138, 104 असा या ठिकाणी OBC प्रवर्गाच्या समांतर आरक्षणाचा सध्या आलेला आहे. त्यानंतर बघा पुढचं कटऑफ बघूया आपण. तर पुढचं कटऑफ आहे VJAचा जर कटऑफ या ठिकाणी जर बघितला तर 12 पोस्ट होत्या. तर 12 पोस्टमध्ये सर्वसाधारणचा या ठिकाणी 117 कटऑफ आला आहे. VJA वुमन 113. त्यानंतर बघा या ठिकाणी NTB 12 पोस्ट होत्या, 118 कटऑफ आला आहे. वुमनचा 115. त्यानंतर पुढचं बघूया आपण या ठिकाणी NTDचं बघूया. NTDचं या ठिकाणी महत्त्वाच्या 2 पोस्ट होत्या. तर NTDमध्ये 2 पोस्टचा कटऑफ जो होता तर या ठिकाणी बघा कटऑफ या ठिकाणी देण्यात आला नाही, म्हणजे ती पोस्ट सध्या भरली नाही NTDची. आणि वुमनची या ठिकाणी 1 पोस्ट होती, तर 138 या ठिकाणी कटऑफ सध्या आलेला आहे. त्यानंतर EWSचं जर बघितलं, EWS सर्वसाधारणचा कटऑफ या ठिकाणी देण्यात आला. 29 पोस्ट होत्या, 23 रिकमेंडेशन झाले, 125 सध्या कटऑफ आलेला आहे. EWSचा वुमनचा 121, 28 पोस्ट होत्या. त्यानंतर पुढची जर कॅटेगरी जर बघितली तर ह्याच्यामध्ये बघा EWS संदर्भात जे समांतर आरक्षण आहे तर त्या संदर्भात देखील या ठिकाणी कटऑफ आहे. त्यानंतर बघा EWSचं जर समांतर आरक्षणाचं जर या ठिकाणी बघितले आपण तर त्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅनचा 14 पोस्ट होत्या. तर एक सर्व्हिसमॅन या ठिकाणी बघा कोणीही या ठिकाणी मिळालेलं नाही, ह्या पोस्ट सध्या वॅकंट राहून गेल्या. त्यानंतर अंशकालीनच्या 9 पोस्ट होत्या, त्याच्यात एकच या ठिकाणी भेटला, 91चा कटऑफ आला आहे. त्यानंतर जे काही प्रोजेक्ट प्रकल्पग्रस्त आहे त्यांचा 111 कटऑफ लागला आहे. त्यानंतर बघा भूकंपग्रस्त असेल 2 पोस्ट होत्या, 107 कटऑफ या ठिकाणी लागला आहे. त्यानंतर जे काही स्पोर्टमॅन आहे EWS तर EWSच्या या ठिकाणी 83 आहे. आणि या ठिकाणी बघा जे काही पुढचे जे काही समांतर आरक्षण असेल त्याचं 128. त्यानंतर बघा पुढचं 152, त्यानंतर 187 आणि 100 असे जवळपास या ठिकाणी 808 पदांचं सध्या कटऑफ या ठिकाणी लागलेला आहे. 808मधून सध्या ज्या ह्या ठिकाणी बघा कॅन्डिडेट ऑफ इलिजिबल फॉर रिकमेंडेशन तर टोटल 808 जी पदं आहे तर 808 पदं सध्या जाहिरातीमध्ये आली होती. त्यापैकी फक्त 600 या ठिकाणी 39 पदांचं सध्या या ठिकाणी बघा मेरिट लागलेली आहे. म्हणजे जवळपास जर ह्याच्यात जर विचार केला तर जवळपास 600, 700, 800 म्हणजे 200च्या आसपास पदं सध्या, म्हणजे 180, 190, 200पर्यंत सध्या पदं या ठिकाणी रिक्त राहून गेलेले आहे. तर असा हा महत्त्वाचा या ठिकाणी कटऑफ होता. कारण ह्याच्यामध्ये ST संदर्भात एकही पोस्ट म्हणजे नव्हती ST कॅटेगरीला. तर एवढ्या ज्या काही सध्या कॅटेगरी होत्या तर त्यांना सध्या पोस्ट या ठिकाणी आल्या होत्या. त्याच्यात EWS असेल, त्यानंतर जे काही NTB असेल, VJA असेल, OBC असेल, त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे OBC झाली, त्यानंतर SC असेल आणि ओपन अशा या ठिकाणी महत्त्वाच्या सध्या जे काही रयत शिक्षण संस्था आहे तर त्याच्यामध्ये कटऑफ या ठिकाणी आला आहे. तर जवळपास 808 पदांची खूप महत्त्वाची या ठिकाणी जाहिरात होती. तर ह्याच्यामध्ये ज्यांचं निवड झालं तर त्यांना बघा महत्त्वाचं यांची ऑफिशियल वेबसाईट आहे रयत शिक्षण संस्थेचं, तर त्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही भेट देत राहा, जेणेकरून जे काही पुढचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तुम्हाला ईमेल येऊ शकतो, फोन येऊ शकतो किंवा मग तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज येऊ शकतो, तर ते तुम्ही चेक करत राहा. तर ह्याच्यात 808 पैकी 639 सध्या एवढी पोस्टची या ठिकाणी भरती झालेली आपल्याला दिसून येत आहे. तर अशी महत्त्वाची रयत शिक्षण संस्थेसंदर्भात इन्फॉर्मेशन होती कटऑफ संदर्भात. तर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.